नमस्कार बालमित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. बालमित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी आता संपत आली आहे. या सुट्टीतली मजा, मस्ती, भटकंती, खेळ आणि मामाच्या गावात केलेली धम्माल या सगळ्या सुंदर आठवणी आहेत. आणि या सुंदर आठवणींची शिदोरी मनात साठवून पुन्हा एकदा शाळेची घंटा ऐकण्याची वेळ जवळ येतेय. तर मग नवीन पुस्तकं, नवीन वह्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात ना? मला माहिती आहे की सुट्टीत एवढी धम्माल केल्यानंतर पुन्हा शाळेत जाताना पाय थोडे जडावतातच. पण मग शाळेचे 1-2 दिवस झाले की तुम्ही सुद्धा तिथे छान रुळता, हो की नाही? तर मग आता शाळेची छान तयारी करा आणि शाळेत जाण्यासाठी सज्ज व्हा. आजच्या या कार्यक्रमात मी एका अशा मैत्रिणीला तुम्हाला भेटवणार आहे जिने योगा या प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलंय. तिचं नाव आहे सौम्या वेदा देवदत्त मुकादम. तिच्यासोबत तिची आईसुद्धा स्टुडिओत आली आहे. तेव्हा आपण या दोघींशी छान गप्पा मारूया आणि जाणून घेऊया सौम्याचा आजपर्यंतचा प्रवास. सौम्या, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय की तुला योगाविषयी आवड कशी निर्माण झाली? मी योगा 4 वर्षाची असल्यापासून करायचे, पण आसनं म्हणून आणि योगा म्हणून नाही, तर मजा म्हणून करायचे. मग शाळेत पहिलीमध्ये गेले तेव्हा योगा हा विषय आला. मग श्रद्धा जोशी मॅडम होत्या, त्या आमच्या तास घ्यायचे. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की ते योगाचे क्लास घेतात आणि ते मोफतही आहेत. मग मी म्हटलं मला योगा येतोय पण आणि मजा पण येते, म्हणून मग जाऊया. आणि मग त्या मॅडम खूप सुंदर होत्या, छान शिकवायच्या, गोड शिकवायच्या आणि काळजी पण घ्यायच्या. मग हळूहळू तशीच आवड निर्माण झाली. मग तुला आठवतंय का, तू पहिल्यांदा स्पर्धेत कधी भाग घेतला होतास? नाही, मला पहिली स्पर्धा तरी नाही आठवत, पण पहिली स्पर्धा सूर्यनमस्कारांची होती एवढंच आठवत आहे. मला वाटतं याबद्दल तुझी आई आपल्याला सांगू शकेल. तर जसं तुम्ही विचारलात की स्पर्धा खेळणं कधी सुरू केलं, तर आजच स्पर्धा अशी योगाची वयाच्या 10व्या वर्षापासून खेळता येते. पण तिने वयाच्या 4थ्या वर्षापासून सुरुवात केल्यामुळे योगा स्पर्धा खेळण्यापूर्वी ती सूर्यनमस्कार स्पर्धा खेळत होती, कारण तेवढंच तिच्यासाठी अलाउड होतं. अच्छा. आणि लोकल स्तरावर जेवढ्या स्पर्धा व्हायच्या, ज्या काही योगाच्या व्हायच्या, त्याला वयाचं बंधन नव्हतं. त्यामुळे ती थोडंफार त्या स्पर्धांमध्ये उतरायला लागली. म्हणजे साधारण 5व्या-6व्या वर्षापासून लोकल ती स्पर्धा खेळते, पण ज्यावेळी तुम्ही डिस्ट्रिक्ट खेळता त्यावेळी त्याला 10 वर्ष वयाचं बंधन येतं आणि त्यानंतरच तुम्ही डिस्ट्रिक्ट किंवा त्या स्तरावरच्या स्पर्धा खेळू शकता. सो साधारण सौम्याची योगा जर्नी जरी 4थ्या वर्षी सुरू झाली असली तरी ती स्पर्धा ॲज सच वयाच्या 5व्या-6व्या वर्षी खेळायला लागली. अच्छा. मग तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि त्यानंतर अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत तू गेलीस, तर हा प्रवास कसा होता? मी तालुका लेवलच्या स्पर्धा खूपदा खेळले होते, पण नंतर जेव्हा मी जिंकले आणि पुढे गेले तेव्हा मग डिस्ट्रिक्टच्या वेळेला माझ्या लक्षात आलं की खूप वेगवेगळे पार्टिसिपंट्स होते आणि त्यांची आसनं पण वेगवेगळ्या प्रकारची होती व त्यांची प्रॅक्टिस पण वेगळी असायची. त्याच्यातनं मला नवीन आसनं कळली, टेक्निक्स कळले आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायला हवी तेही कळलं. मग त्याच्यात मला दुर्वांकूर दादाने वगैरे मदत केली. तो माझी प्रॅक्टिस घ्यायला यायचा शाळेत आणि रोज संध्याकाळी तो माझी नवीन नवीन आसनं घ्यायचा आणि माझी आसनं सुधारायला मदत करायचा. मग तिथून मी झोनल लेवलला गेले, पण तिथे माझ्याहून खूप जास्त चांगले करणारे प्लेयर्स होते, त्याच्यामुळे मी तिथे अडकले. पण तरीही तीही लेवल माझी क्लिअर झाली आणि मी स्टेटला पोहोचले. स्टेटला पण खूप वेगवेगळे प्लेयर्स होते, माझ्याहून खूप चांगले करणारे प्लेयर्स होते. 7वीमध्ये मी नॅशनल खेळले. त्यावर्षी मला नॅशनलला प्राईज नाही मिळालं, पण तेव्हा मला अजून वेगवेगळे प्लेयर्स दिसले आणि त्यांची वेगवेगळी आसनं आणि खूप कठीण कठीण आसनं पण बघायला मिळाली. अच्छा, म्हणजे तुला एक छान अनुभव घेता आला. हो. तू योग शिकली आहेस, तर मला सांग की योगासनं आणि इतर व्यायाम यांच्यामध्ये काय फरक आहे? इतर व्यायाम प्रकारात फक्त शारीरिक व्यायाम होतो, पण योगामध्ये मानसिक व्यायाम पण होतो. योगा केल्याने मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. दुर्वांकूर दादा म्हणतो योगा इज अ बॅलन्स बिटवीन मेंटल अँड फिजिकल हेल्थ, आणि तेच मी फॉलो करते. त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशनही वाढतं आणि मला त्याचे फायदेही होतात.
आपण या कार्यक्रमात लहान मुलांविषयी बोलतोय, तर फक्त लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या व्यक्तींनी सुद्धा नियमितपणे योगा करायला हवा, असं का वाटतं तुला? लहान मुलांनी योगा करावा म्हणजे लहानपणीच त्यांचं शरीर लवचिक असतं बरोबर. आणि त्याचे फायदेही होतात. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अभ्यासात मदत होते त्याच्यामुळे. आणि मोठ्या लोकांसाठी हे आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यांनी कॉम्पिटिटिव्ह योगा करावा असं नाही, पण त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होईल आणि त्यांना फ्रेश वाटेल आणि त्यांना बाकीच्या त्यांच्या कामामध्ये पण कॉन्सन्ट्रेशन करायला मदत होईल. अच्छा, मग तुझं सगळ्यात आवडतं आसन कोणतं आहे? मला बॅकबेंडिंगचं आसनं आवडतात. एक असं कुठचं मी नाही सांगू शकत, पण मी बऱ्याचशा आसनांची नावं नक्की सांगू शकते. जसं की प्राजक्तासन, उर्भ्रासन, डिंबासन, पूर्णचक्रासन, चक्रबंधासन, चित्रपतंगासन अशी बरीच आसनं आहेत. ही खूप ॲडव्हान्स लेवलची आसनं आहेत. ह्याच्यामध्ये खूप बॅकबेंडिंग लागतं. बॅकबेंडिंग म्हणजे शरीर मागच्या साईडला वळवून केलेली आसनं. ह्यातली ॲडव्हान्स आसनांमध्ये आपल्याला मागच्या साईडने आपले शोल्डर्स आपल्या थाईजला किंवा हिप्सला टेकवावे लागतात. अच्छा. आणि कधी कधी आपलं डोकं त्या आसनांमध्ये आपल्या दोन्ही पायांच्या मधून वर यायला हवं असतं. अच्छा, मग मला सांग की कोणतं आसन शिकण्यासाठी तुला सगळ्यात जास्त मेहनत घ्यावी लागली? क्रॉस कोकिल हे हँड बॅलन्समध्ये बॅकबेंडिंग केलेलं आसन आहे. ते शिकायला मला खूप मेहनत लागली होती. त्याच्यात साधारण माझे 3-4 महिने तरी गेले. ते आसन करताना मी सारखी पडायचे. एक दिवस हँड बॅलन्स झालं तरी माझं बॅकबेंडिंग हवं तेवढं नाही व्हायचं, किंवा बॅकबेंडिंग झालं तर माझ्या त्या दिवशी हातात ताकद नसायची, मग माझं हँड बॅलन्स नाही व्हायचं. पण तरीही मी रोज ते आसन करायचे. दुर्वांकुर दादा मला त्याच्यात खूप मदत करायचा. एक दिवस त्याने पकडलं, बॅलन्स करायला मदत केलं, कसं करायचं सांगितलं. ह्या सगळ्यात त्याने मला खूप मदत केली आणि शेवटी 3-4 महिन्यांनी मला ते आसन जमायला लागलं. अच्छा, मगाशी तू म्हणालीस की योगासन करताना एकाग्रता असणं खूप महत्त्वाचं असतं, तर ही एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी तू काय करतेस? मी प्रॅक्टिसच्या वेळी जिथे आसनं करत असते तेव्हा जेव्हाही मला कॉन्सन्ट्रेशन करायची गरज असते, जेव्हा मला बॅलन्सिंगचं आसन करायचं असतं, तेव्हा मी माझ्या समोरच्या भिंतीवर किंवा समोर जे काही असेल त्याच्यावरती एक पॉईंट शोधते व तिथेच बघत राहते. बाकी आजूबाजूला लक्ष देत नाही व तिथे कॉन्सन्ट्रेशन करते आणि तसंच माझं आसन करते. स्पर्धेच्या वेळी हीच कॉन्सन्ट्रेशनची पद्धत मी बदलते व माझ्यासमोर जे जज असतील त्यांच्याकडे बघते. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष माझ्याकडेच राहतं, त्यांचं लक्ष माझ्या आसनाकडे राहतं व मलाही कॉन्फिडन्स येतो आणि माझं आसनही चांगलं होतं. योगासन करत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी. तर जसजसं वय वाढत जातं तसतसं ही लवचिकता कमी होत जाते. मग शरीरातली लवचिकता टिकून राहण्यासाठी नियमितपणे सातत्याने कोणत्या गोष्टी करायला हव्यात? प्रॅक्टिस हीच सातत्याने करायला हवी, रोज करायला हवी. आणि जो व्यायाम मी आज करते तो उद्या मी ह्याच्याहून चांगला व जरा जास्त करायला हवा. तर माझी फ्लेक्सिबिलिटी तेवढीच न राहता वाढूही शकते. आणि असंच मी करत आली आहे. मी लहानपणी 1 तास करायचे, पण आता मी 3.5 तास 3 तास अशी प्रॅक्टिस करते आहे. आणि म्हणूनच लहानपणी माझी जी बेसिक आसनं होती त्याच्याऐवजी आता मी खूप ॲडव्हान्स आसनं करते आहे. मग या सगळ्यामध्ये मला सांग, आपला जो श्वास आहे या श्वासावर कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे. तर योगासनामध्ये श्वासोच्छ्वासाला किती महत्त्व आहे? योगासनामध्ये श्वासाला खूप महत्त्व आहे. जर श्वास चुकून जास्त घेतला गेला म्हणजे पटापट घेतला गेला तर आपला बॅलन्स जाऊन आपण पडू शकतो. अच्छा. किंवा काही आसनं अशीही आहेत ज्याच्यात ती आसनं करताना श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून योगा शिकताना आधी श्वासावर नियंत्रण शिकायला हवं, तरच आपल्याला ती आसनं नीट हळू श्वास घेऊन करता येतात. श्वासासाठी काही बेसिक आसनं आहेत, तर त्या आसनांबद्दल तू थोडं काही सांगू शकतेस का आम्हाला? श्वासासाठी प्राणायाम करायला लागतो. अनुलोम विलोम, कपालभाती, दीर्घ श्वसन हे सगळं श्वासासाठी गरजेचं आहे. प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, हार्ट हेल्दी राहतं आणि हल्ली आपण कॉस्मेटिक वापरतो सुंदर दिसायला, पण योगाने व याच व्यायाम प्रकारांमुळे आपल्याला नॅचरल ग्लोही येऊ शकतो.
मग आता जी लहान लहान मुलं हा आत्ता कार्यक्रम ऐकतायत त्यापैकी कोणाला जर योगासनं शिकायची असतील तर त्यांनी कोणत्या सोप्या आसनांपासून सुरुवात करायला हवी? अगदीच बेसिक लेवलला सुरुवात करणार असाल तर अगदी सोपी आसनं म्हणजे वृक्षासन, ताडासन, पर्वतासन, पश्चिमोत्तानासन अशी आसनांनी सुरुवात करावी. त्यासोबत सूर्यनमस्कारही करावेत. हळूहळू जेव्हा शरीराला सवय होईल तशी तशी ॲडव्हान्स आसनं करायला हरकत नाही. पण अगदी ॲडव्हान्स नाहीत. अशीच आसनं जी तरीही सोपीच असतील करायला, जसं की चक्रासन, धनुरासन. आणि ही आसनंही करताना कोणतरी मोठं सोबत असावं, नाहीतर इंजुरी होऊ शकते. इतक्या स्पर्धा तू आत्तापर्यंत केल्या आहेस तर त्या स्पर्धांमधला एखादा छान असा अनुभव सांगू शकतेस? एवढ्या सगळ्या स्पर्धांमधला माझा छान असा अनुभव म्हणजे रत्नागिरीमध्येच एक रत्नागिरी योगा असोसिएशनची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेला मी हँडस्टँड केलेलं आणि ते मी पहिल्यांदाच केलेलं, म्हणून मला तो अनुभव खूप आवडतो. स्पर्धा सुरू व्हायच्या 5-10 मिनिटाआधी श्रद्धा जोशी मॅडमनी मला येऊन सांगितलं की तुला या स्पर्धेला हँडस्टँड करायचं. तेव्हा मी हँडस्टँड शिकत होते आणि मला ते तेवढं चांगलं येत नव्हतं. तोपर्यंत तुला कल्पनाच नव्हती? नाही, मला अजिबात कल्पना नव्हती. अच्छा. तोपर्यंत आमचं असंच ठरलं होतं की हँडस्टँड नाही करायचं, दुसरी आसनं करायची. कारण माझं हँडस्टँड जेवढा वेळ सांगितलं होतं 30 सेकंद तेवढा वेळ होल्ड होत नव्हतं. तर तेव्हा मला मॅडमनी येऊन सांगितलं की नंबर नाही आला तरी चालेल, पण जर का मी कधी केलंच नाही तर मला कॉन्फिडन्स कसा येणार. बरोबर. म्हणून त्यांनी मला हँडस्टँड करायला सांगितलं. तेव्हा तर मी घाबरले होते, टेन्शन पण आलं होतं, कारण का मला ते आसन येत नव्हतं आणि त्यांनी मला 10 मिनिटं आधी सांगितलं होतं. त्याच्यामुळे मला प्रॅक्टिसलाही जास्त वेळ नाही मिळाला. पण तरीही मी त्यांनी सांगितलं म्हणून ते आसन केलं. आणि मला आई दरवेळी सांगायची की एखादं कठीण आसन करताना भीती वाटत असेल तर आधी स्वतःला सांगायचं, मला हे आसन जमतं, मला हे आसन येतं, मी हे करणार आहे, जेवढा वेळ आहे तेवढा वेळ होल्ड करणार आहे. आणि असंच मी तिथे सांगितलं स्वतःला आणि ते आसन केलं आणि ते आसन माझं पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालं आणि होल्डही राहिलं. तेवढंच नाही तर त्याची खुशी असूनही पहिला नंबर आला. अरे वा. त्याच्यामुळे मला जास्त छान वाटलं आणि तो अनुभव मला खूप आवडतो. मग असा एखादा अनुभव आहे का जो आयुष्यात कायम लक्षात राहील? आत्ता याच 10वीच्या वर्षात मला स्पाईनला एक स्पाझम आला होता आणि ते ॲडव्हान्स आसनं केल्यामुळेच आला होता आणि त्यातही माझीच चूक होती, मी चुकीचं केलं होतं. पण तरीही मला स्पर्धा मात्र खेळायची होती. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बेड रेस्ट घ्यायची गरज आहे. तरीही मी ट्रीटमेंट सुरू ठेवली, पण बेड रेस्ट मात्र नाही घेतली. मी प्रॅक्टिसला जायचे. पहिले काही दिवस मी प्रॅक्टिस नाही केली, पण जेव्हा मला जरा जरा जमायला लागलं तेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली परत आणि मी ती स्पर्धा खेळले. मला ती स्पर्धा खेळायचीच होती आणि ट्रीटमेंट सुरू ठेवूनही मी ती स्पर्धा खेळले आणि स्टेटपर्यंत पोचले. मला दुखायचं खूप. प्रत्येक स्पर्धेनंतर जास्त इंजुरी व्हायची, ते वाढायचं, मग परत बेड रेस्ट घ्यायला लागायची. पण तरीही मी ती स्टेटपर्यंत खेळले. स्टेटपासनं पुढे मात्र मला नाही जाता आलं, पण ती स्पर्धा मी इंजुरी असूनही खेळले ह्याचं मला समाधान आहे. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की स्पर्धेमध्ये उतरू नका, खेळू नका आणि तिला इतक्या वेदना होत आहेत हे तुम्ही पालक म्हणून जेव्हा पाहत होतात तेव्हा तुमची भावना काय होती? ॲक्च्युली गेल्या वर्षी जेव्हा सौम्याला स्पाईनला थोडी इंजुरी झाली होती आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की बेड रेस्ट घ्या आणि तिला खेळायला देऊ नका, तेव्हाही तिच्या मनामध्ये एक हे होतं की नाही मला खेळायचीच आहे. आणि ॲज अ पेरेंट्स आम्हाला असं वाटत होतं की तिने रेस्ट घ्यावी, की आयुष्यभर त्या इंजुरीचा इफेक्ट तिच्या शरीरावर राहू नये. बरोबर. सो पहिले काही वेळा आम्हीही तिला सांगत होतो की सौम्या प्लीज तू प्रॅक्टिस थांबव म्हणून. पण त्यानंतर तिने आम्हाला त्याच्यामागचा एक हेतू सांगितला. ती एकदा रडत रडत मला असं म्हणाली, आई मला प्रॅक्टिस नाही थांबवायची, मला योगाला जायचं आहे. GGPS मध्ये ती आहे. तर या शाळेमध्ये मी योगा सुरू केला आणि हे माझं GGPS मधलं शेवटचं वर्ष आहे. तर मला माझ्या शाळेला ज्या शिक्षकांनी माझ्यावर मेहनत घेतली, विश्वास दाखवलाय, त्यांना ट्रॉफी मिळवून शाळेसाठी घेऊन यायची. कारण ज्यावेळी शाळेमधून तुम्ही स्पर्धा खेळता त्यावेळी ती ट्रॉफी शाळेकडे येते आणि ती अभिमानाची गोष्ट असते की वर्षानुवर्ष ती ट्रॉफी तिथे राहते आणि तुमच्या नावाने राहते. बरोबर. तर तिला ती ट्रॉफी GGPSला द्यायची होती आणि म्हणून ती म्हणाली की आई मला प्लीज थांबवू नका, मला ती खेळायचीच आहे स्पर्धा. स्पर्धा खेळताना मात्र असं व्हायचं की तिला खूप दुखत असायचं, आम्हाला ते दिसायचं तिच्या चेहऱ्यावर. आणि स्पर्धेमध्ये असं असतं की तुम्ही आसन करता त्याबरोबर प्रेझेंटेशन सुद्धा महत्त्वाचं असतं.
मग एकीकडे तर तुम्हाला दुखतंय खूप आणि तुम्हाला चेहऱ्यावर स्माईल दाखवायचंय, अशा स्टेजला आम्हाला कळत असायचं की तांडवासन किंवा अशा प्रकारची काही आसनं करताना ज्यावेळी पाय तुमचा पूर्ण वरती ओढून घ्यावा लागतो आणि एका सरळ रेषेत करावा लागतो, त्यावेळी स्पाईनवर खूप जास्त प्रेशर येतं आणि तिच्या डोळ्याच्या कडांना असं पाणी आलेलं असायचं. त्यामुळे आम्हाला कळत असायचं की तिला खूप दुखतंय आणि तरीही ती ते आसन पूर्ण तिचं होल्डिंग टाइम जे आहे तेवढं कंप्लीट करायची. आणि त्यानंतर मात्र म्हणजे तिने ते केलं ह्याचं एक समाधानही असायचं. पण त्यानंतर तिला जे रडताना, कारण तिला ते दुखायचं खूप अर्थातच, त्यामुळे तिला ते रडताना बघून आम्हालाही वाईट वाटायचं. पण एक होतं की तिच्या मागचा तिचा उद्देश आम्हाला माहीत होता. सो मी म्हणेन की पॅशन म्हणून किंवा तुमचा उद्देश चांगला असेल तर प्रत्येकाने करायला हरकत नाही. पण जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही नका करू, त्यावेळी शक्यतो तुमच्या आरोग्याची काळजी आधी घ्या. बरोबर. आणि असं काही करायला जाऊ नका, कारण त्याच्यातून मेजर इंजुरी होईल. अर्थात तिचा हेतू खूप चांगला होता म्हणून आम्ही ते तिला करायला दिलं. पण जेव्हा डॉक्टर सांगतात ना तेव्हा त्याप्रमाणेच वागावं असं मलाही वाटतं. आणि हे करत असताना एक विषय असाही होता की ज्यावेळी आम्ही तिला हे अलाउड केलं त्यावेळी ज्या डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट चालू होती, सुदैवाने तेही दोघं एवढे चांगले होते की स्पर्धेच्या वेळी ते आमच्याबरोबर आले होते. त्यामुळे जेव्हा तिला स्पर्धा संपल्यानंतर दुखणं तिचं सुरू झालं, त्यांनी तिथल्या तिथे तिची ट्रीटमेंटही सुरू केली. आणि त्यामुळे तिला त्याचा खूप काही मोठा त्याचा असा वाईट परिणाम भोगावा नाही लागला. पण अशा गोष्टी करू नयेत असं मी कायम म्हणेन. फक्त तिची इच्छा होती म्हणून आम्ही तिला त्यावर्षी खेळायला दिलं. आता तू गेल्या वर्षी 10वीला होतीस, तर मग 10वीचा शाळेचा अभ्यास आणि योगा अभ्यास या दोन्हीचा समतोल कसा ठेवलास? अगदी लहानपणीपासूनच आम्ही पुढच्या वर्षीचा अभ्यास सुट्टीमध्येच पूर्ण करायचो. अच्छा. तर आत्ता जेव्हा 10वीचं वर्ष होतं तेव्हा आम्ही 9वीच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्येच तो सुरू केला होता. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गणपतीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला होता, कारण मला योगामुळे वेळ मिळायचा नाही आणि बऱ्याचदा स्पर्धांमुळे वर्गही चुकायचे. कधी कधी प्रॅक्टिस असायची, मग नाही मिळायचा वेळ. म्हणून मग आम्ही तेव्हाच गणपतीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला. गणपतीपासून दिवाळीपर्यंतचा अभ्यास आम्ही गणपतीच्या सुट्टीत पूर्ण केला आणि दिवाळीपासून ते पुढचा अभ्यास आम्ही दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण केला. त्याच्यामुळे काय व्हायचं की जरी शाळा चुकली तरीही मला तो अभ्यास माहीत असायचा. आणि माझे शिक्षक परांजपे सर, लिमये सर, तांबे मॅडम, टाकळेकर मॅडम तेही खूप चांगले होते. मी काही चुकलेलं असेल ते विचारलं की ते मला समजावून सांगायचे. त्याच्यामुळे काही चुकलं तर मला शाळेतही कळायचं आणि मला घरी अभ्यास आई पण शिकवायची. म्हणजे सुट्टीचा छान सदुपयोग केलास तू, बरोबर? मग सुट्टीच्या कालावधीत तू सगळा अभ्यास करत होतीस आणि उरलेला सगळा वेळ तू योगाच्या प्रॅक्टिससाठी वापरत होतीस. तर या सगळ्यात शाळेकडून, आई वडिलांकडून आणि तुझ्या प्रशिक्षकांकडून तुला कसा पाठिंबा मिळाला? शाळेकडून म्हणजे कधीही स्पर्धा असली तरी मला शाळा पाठवायची. आणि तेवढंच नव्हे तर जे काही चुकलेलं असेल तर मला माझे शिक्षक परत शिकवायचे. एखादी परीक्षा झाली असेल किंवा ओरल झाली असेल, ती चुकली असेल तर मग ते मला परत घ्यायचे. हेही सांगायचं की ओरलला काय होतं किंवा परीक्षेला काय होतं, म्हणजे प्रश्न नाही सांगायचे पण अभ्यासक्रम सांगायचे. अभ्यासक्रम सांगायचे. आणि त्याच्यामुळे शाळा खूप सपोर्टिव्ह होती. आणि प्रशिक्षकांचं म्हणाल तर जोशी मॅडम माझ्या शाळेच्या वेळेतच घ्यायचे कधी कधी योगा, कारण कधी कधी काय व्हायचं की मला जमणार नसायचं प्रॅक्टिसच्या दरम्यान. तेव्हा मला कुठेतरी जायचं असायचं किंवा त्या दिवशी मला बरं नसायचं, तर मग ते माझ्या वेळेनुसार ॲडजस्ट करायचे. अच्छा. तेव्हा मला दुर्वांकूर दादा शाळेत शिकवायला यायचा किंवा मग मला एक दिवशी त्या वेळेत जमणार नसेल तर मग तो माझी प्रॅक्टिस लवकर घ्यायचा किंवा उशिरा घ्यायचा. पालकांचाही मला खूप सपोर्ट होता. आई माझी घरात प्रॅक्टिस घ्यायची, माझ्या योगाच्या इथेही यायची व माझं काही चुकलं किंवा तिला एखादं आसन वाटलं की मी ते आसन करावं तर ती ते मला दाखवून द्यायची. अगदीच ते मला कसं करायचं कळत नसेल तर मग ती त्याचं टेक्निक्स शोधायची आणि ते दाखवायची आणि तीही माझी प्रॅक्टिस घ्यायची. प्रत्येक स्पर्धेला आई माझ्यासोबत यायची. काही स्पर्धा होत्या जिथे पालक अलाउड नव्हते, तिथे मात्र ती नाही यायची, पण बाकीच्या प्रत्येक स्पर्धेला आई यायचीच. आणि बाबा तेव्हा नसायचे, पण आता जेव्हा 10वीचं वर्ष होतं तेव्हा ते म्हणायचे की आता योगाकडे जरा कमी लक्ष दे आणि अभ्यासाकडे जास्त. पण तरीही त्यांनी मला कधी थांबवलं नाही. उलट तेही माझ्या स्पर्धेंना यायला लागले. आता बाबांच्याच शब्दात म्हणायचं तर
जेव्हा मी वाकडी तिकडी व्हायचे तेव्हा त्यांना अजिबात आवडायचं नाही, त्यांना खूप भीती वाटायची. पण तरीही ते माझी स्पर्धा बघायचे. आता मला मध्ये इंजुरी झाली होती तेव्हा ते माझ्या स्पर्धेला आले होते. तेव्हा माझं एक आसन पडलं आणि मी रडलेही होते. तेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. खरं सांगायचं तर जरीही बाबा मला 10वीच्या वर्षात अभ्यासाकडे लक्ष द्यायला म्हणाले होते तरीही त्यांनी मला योगाला कधी नको करू असं नाही सांगितलं. त्यातही बोर्डाचा पेपर असल्याच्या आधीचे 2 दिवस माझी स्पर्धा असतानाही ते मला त्या स्पर्धेला घेऊन गेले होते. त्यामुळे आई बाबा दोघेही योगाच्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह आहेत. तू ज्या योगाच्या स्पर्धा करतेस त्या स्पर्धा म्हणजे फक्त योगासनांच्या स्पर्धा असतात का? बऱ्याचशा स्पर्धा तरी फक्त योगासनांच्याच असतात, पण एक नॅशनल आहे, बेंगलोरला होते ती, एस व्यासा म्हणून. अच्छा. एस व्यासा ही एक योगाचीच इन्स्टिट्यूट आहे, त्यांची ओपन नॅशनल असते. तिथे मी मागचे 2 वर्ष जाते. तिथे षटक्रिया, प्राणायाम आणि योगाची आसनं असं सगळंच घेतलं जातं. षटक्रियेचा तू आत्ता उल्लेख केलास, तर ही षटक्रिया म्हणजे काय असतं? षटकर्म म्हणजे 6 क्लिन्झिंग टेक्निक्स: नेती, धवती, बस्ती, नवली, कपालभाती आणि त्राटक. ह्या 6 बॉडी क्लिन्झिंगच्या टेक्निक्स आहेत. बेंगलोरच्या ह्या स्पर्धेत फक्त कॉम्पिटिटिव्ह आसनच नाहीत तर ह्या क्रियाही इन्व्हॉल्व्ड आहेत, मेडिटेशनही आहे. योगा म्हणजे फक्त आसनं नव्हे तर ह्या सगळ्या क्रियांवर आधारित तिकडे स्पर्धा घेतली जाते. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना काहीतरी अभ्यासाव्यतिरिक्त वेगळं करण्याची इच्छा असते, पण अभ्यासामुळे वेळ मिळत नाही किंवा जरी वेळ मिळाला तरीही ते पुढे साध्य करण्यासाठी दिशा मिळत नसते. तर अशा वेळी पालकांनी मुलांच्या पाठीशी कशा प्रकारे उभं राहायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? खरं सांगायचा प्रश्न थोडासा किचकट आहे आणि प्रत्येक पालकानुसार बदलणारा आहे किंवा स्थितीनुसार बदलणारा आहे. पण मला वाटतं ज्यावेळी मुलांना काहीतरी आवडतं, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त एखादी वेगळी गोष्ट आवडते, चित्रकला आवडते, सिंगिंग आवडतंय किंवा कोणत्याही प्रकारचं, जसं सौम्याला योगा आवडतं, तर मुळात मुलांना ते करायला द्यायला हवं. त्याच्यातलं त्यांचं सातत्य किती आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यांना करायला दिल्यामुळे असं होतं की वर्षभर करतायत, 2 वर्ष करतायत, 4 वर्ष करतायत, ह्याच्यातून आपल्याला मुलांचा त्याच्यातला सिरियसनेस कळतो. आणि खरंच जर आपली मुलं त्याच्यामध्ये सातत्य टिकवत असतील तर मला वाटतं की पालकांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला हरकत नाही आहे. कारण फक्त अभ्यास म्हणजे भविष्य नाही आहे. बरोबर. कसं होतं, बऱ्याचदा अभ्यासात खूप हुशार असणारी मुलं आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकणारी मुलं यांच्यामध्ये तुम्ही बघाल तर दोघंही एकाच लेवलला असतात. कोणीही कमी नाही आहे की अभ्यासातली मुलं थोडी पाठी पडलीत किंवा स्पर्धांमधली मुलं थोडी पाठी पडलीत. प्रत्येकाचा आयुष्याचा जो पाथ आहे ना तो वेगवेगळा असतो. पण त्याच्यामध्ये जर पालकांनी सपोर्ट केला की जे मुलांना करावंसं वाटतंय ते करायला दिलं, तर ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये मुलं करिअर करतात ना तर त्यांना आयुष्याचा आनंद घेता येतो. बरोबर. कारण त्यांच्या आवडीची गोष्ट ते करत असतात. सो जेव्हा ॲज अ पालक म्हणून आम्हाला हे लक्षात आलं की सौम्याला योगामध्ये इच्छा आहे करण्याची, पहिले काही वर्ष सहज मजा म्हणूनच योगा करत होतो आम्ही. हळूहळू लक्षात आलं की नाही, की ते तिचं पॅशन बनलंय. मग आम्हालाही त्याच्यावर थोडं आम्ही म्हटलं की वेळ द्यायला काहीच हरकत नाही आहे, की मुलं इकडे तिकडे मोबाईलमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ती योगामध्ये घालवायचं म्हणते, तर ते करायला हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की आम्हालाही योगामध्ये पुढे काय करायचं याची कल्पना नव्हती. मग जसं जसं तिची योगामध्ये प्रगती होत गेली, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून योगाची ॲज अ करिअर म्हणून काय काय करू शकतो याची माहिती काढली. तिला वेगवेगळ्या स्पर्धा खेळायला दिल्या. आणि वेरच जेव्हा ती स्पर्धा खेळत होती ती अभ्यासामध्ये थोडं पाठी पडण्याची शक्यता होती. तिथे मात्र एक झालं की आम्हाला थोडं एक्स्ट्रा अटेन्शन द्यावं लागलं, म्हणजे थोडा जास्त तिच्यावर आम्हाला मेहनत घ्यावी लागली की अभ्यासाची जी गोष्ट शाळेमधून तिची चुकली जाते स्पर्धांमुळे, प्रॅक्टिसमुळे, तर तिथे तिला आम्ही मदत केली की थोडंफार तिचा अभ्यास घेऊन, तिचा कॉन्फिडन्स वाढवून, आणि मग त्यामुळे तिच्या दृष्टीने ते सोयीस्कर झालं इथपर्यंत येणं. कधीतरी असं होतं की आज एक गोष्ट आवडते, उद्या दुसरी गोष्ट मुलांना आवडते. पण म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं की सातत्य त्याच्यामध्ये किती आहे हे तुम्ही चेक केलं ना की आपल्याला लक्षात येतं की हां, आता ही गोष्ट मुलांना करायची आहे. तर पालकांनी त्या दृष्टीने त्यांना सपोर्ट करणंही गरजेचं आहे. आणि आत्ताच्या जगात बघाल तर इतर क्षेत्रांमध्ये पण मुलं खूप पुढे जात आहेत. सो वेगवेगळ्या गोष्टींना, त्यांच्या कलागुणांना जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हीच त्यांना वेगळं वेगळं कोचिंग दिलं किंवा त्यांना सपोर्ट केला तर मुलं खूप पुढे जातात. त्यामुळे
त्या दृष्टीने विचार करणं पालकांनी गरजेचं आहे. म्हणजे त्या पद्धतीचं पोषक वातावरण जर आपण घरातच मुलांना तयार करून दिलं तर त्यांच्यासाठी सुद्धा पुढचा मार्ग सोपा होऊ शकतो. हो, त्यांचा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो की मला आई बाबा खूप चांगला सपोर्ट करतायत. आणि करिअरचं मात्र एक होतं की त्यांना या लहान वयात काहीच माहीत नसतं की त्यांना जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये त्या आयुष्यात पुढे कसे जाणार. ती मात्र जबाबदारी आपल्यावर एक खूप येऊन पडते की आपण त्याच्यामधून करिअर कसं घडवू शकतो हे आईवडिलांना शोधावं लागतं. मग तुम्ही वेगवेगळ्या जे कन्सल्टंट असतात त्यांच्याशी बोलणं येतं, वेगवेगळ्या कॉलेजेसशी, प्रोफेसर, किंवा तुम्ही इंटरनेटवरूनही वेगवेगळे मार्ग शोधू शकता. आणि मग आपल्यालाच एक करिअर प्लॅन त्यांच्यासाठी करावा लागतो. पण मुलं ते ॲक्सेप्ट करतात कारण त्यांना एक माहीत असतं की आपल्या आवडीची गोष्ट आपल्याला पालक करू देत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदही येतोय. सो तिथे ना तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त वाढते. बरोबर. आणि मुलांवर विश्वास ठेवून निर्धास्त होऊ शकतात त्या बाबतीत. अशी मुलं यशस्वी होतात. मग सौम्या, तुला भविष्यात काय व्हायला आवडेल? मला भविष्यात योगा टीचर व्हायला आवडेल. का बरं? म्हणजे तुला योगा आवडतंय हे तर तुझ्या आत्ता बोलण्यातून आम्हाला समजलंच, पण तुला योगामध्येच पुढे जाऊन करिअर करायचं आहे असं तू म्हणतेस, तर त्यामागचं कारण काय आहे? मला योगा टीचर बनण्याचं कारण म्हणजे मला स्वतःला खूप योगा आवडतो आणि ते करून मला आनंद मिळतो आणि योगा शिकवायला मला खूप आवडेल. आता मगाचपासून मी जे दुर्वांकूर दादा म्हणतेय त्याचं नाव दुर्वांकूर चाळके. दादाचा हेतू काय आहे की रत्नागिरीतली मुलं नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावीत म्हणून तो हे सगळे प्रयत्न करतो. त्याचंच इन्स्पिरेशन घेऊन मलाही असेच प्रयत्न करायचे आहेत. जेव्हा मी टीचर बनणार तेव्हाही मी असेच प्रयत्न करणार. मी माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांना इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मला जसे चांगले योगा टीचर मिळाले म्हणून मी पुढे आले, तसंच मी चांगली योगा टीचर बनले की अजून मुलं पुढे येतील. सौम्या आणि सौम्याची आई म्हणजे वेदाताई, तुम्ही आज इथे आलात. सौम्याचा प्रवास इतक्या छान प्रकारे आमच्यासमोर उलगडून दाखवलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बालमित्रांनो, सौम्याने आणि तिच्या आईने आत्ताच आपल्याला सांगितलं की योग शिकणं आणि आयुष्यात त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे आपल्या आरोग्याच्या आणि मानसिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हालाही जर योगा आवडत असेल तर त्याचं रीतसर शिक्षण घ्या. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि त्याबरोबरच मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही काय धमाल केली आहे तीसुद्धा आम्हाला लिहून कळवा. बालमित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.